काय हो तुमच्या घरात एखाद दुसरा कोणी असा असेलच ना की ज्याला वांगी अजिबातच आवडत नाही, तर काय करायचं, ही आलू वांग्याची भाजी बनवून खायला द्यायची. इतकी भारी बनवून तयार होते ना की परत तुम्हाला ही आलू वांग्याची भाजी ते बनवून मागतील. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात कांदा, अद्रक, लसूण, एक अगदी छोटासा टोमॅटो, त्याचबरोबर एक मोठा चमचा खोबऱ्याचा खीस आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. मिक्सरमध्ये फिरून आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं. वाटीमध्ये आवडीनुसार लाल तिखट, हळद, धणे जिरे पावडर आणि कांदा लसूण मसाला घ्यायचा. थोडंसं यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता तुम्ही म्हणाल की मसाल्यांमध्ये पाणी का टाकलं, तर बरेचदा आपण तेलामध्ये मसाले टाकतो आणि मसाले जळतात. तसं होऊ नये म्हणून थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीने मसाला आपण तयार करून घ्यायचा. कढईमध्ये थोडंसं जास्त तेल घेतलेलं आहे मी, कारण या भाजीमध्ये थोडंसं तेल जास्त असते. जिरे टाकायचे, तयार केलेलं वाटण टाकायचं, तेल सुटेपर्यंत छान तेलात परतून घ्यायचं. आता जे आपण मसाले पाण्यामध्ये मिक्स करून घेतले ते मसाले टाकायचे आणि झाकण ठेवून मसाल्यांना तेल सुटेपर्यंत छान मसाले आपण तेलात परतून घेऊ. बघू शकता कढईने छान मसाल्यांना तेल सुटलेलं आहे. तर लगेच आपण कट केलेला बटाटा आणि वांगी टाकूया. मसाल्यांमध्ये छान कोट करून घ्यायचं. वरून आपण चवीपुरता मीठ टाकूया आणि लगेच आपण यामध्ये की नाही गरम पाणी टाकायचं. पाणी थोडंसं मी जास्त टाकलेलं आहे, का तर बटाटे आणि वांगी शिजण्यासाठी पाणी लागतं. वरून कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवून एक 10 ते 12 मिनटं आपल्याला ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे. आणि बघू शकता मस्त आपली विदर्भ स्पेशल ही आलू वांग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर एकदा रेसिपी